नमस्कार, मी पोपट पिटेकर, नव महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत आज सुनील देवधर सर आहेत। सर, आज अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाल्या प्रित्यर्थ देशभरामध्ये 10,000 वस्तीच्या शहरामध्ये किंवा 10 गावांचं एकत्रित अशी हजारांच्या संख्येने हिंदू संमेलनं घेण्यासाठी संघाने सांगितले। समाजाच्या सगळ्या जातींचे लोक, सगळे जातीपाती, सगळ्या प्रकारचे उच्च नीचता, सगळे भेद सोडून हिंदू म्हणून एकत्र यावेत आणि त्यांना संघाने जी पंचपरिवर्तनं सांगितलेली आहेत ते म्हणजे सामाजिक समरसता, पर्यावरणाचं रक्षण, नागरिक कर्तव्यांचं पालन, त्याचबरोबर स्वबोध, स्वशिक्षा, स्वभूषा, स्वभाषा अशा पंचकर्तव्यांचं पालन करण्यासाठी, पर्यावरण हे सगळं शिकवण्यासाठी एखाद्या व्यक्तीने भाषण द्यावं, एखाद्या सद्गुरूंना बोलवून त्यांनी धर्माबद्दल 4 गोष्टी सांगाव्यात आणि संघाच्या वक्त्यांनी हिंदुत्व आणि हिंदू समाजाचं कर्तव्य, संघाची यात्रा याच्यावर बोलावं। अशा पद्धतीचा हा हिंदू संमेलनांचा कार्यक्रम मला अत्यंत आनंदाने सांगावं असं वाटतं। नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अत्यंत यशस्वीपणे पार पाडतो आहे। आज जो सावेडीमधल्या 2 वस्तींचा मिळून जो कार्यक्रम होता तो प्रचंड यशस्वी झालेला मी पाहतो। अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानंतर झाल्यानंतर तुमचा पहिलाच दौरा आहे? नाही, नंतर माझा दौरा झालाय, पण मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारने जेव्हापासून देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेजी यांचं राज्य, अजितदादांचंही त्याच्यामध्ये होतं, या जिल्ह्याचं नाव अहमदाशी आमचा काही संबंध नाही। आमचा संबंध देवी अहिल्याशी आहे, जिचा जन्म या अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचं नाव अहिल्यानगर केलं आहे। सगळ्यात महत्त्वाची माझ्या दृष्टीने लहान मुलांपासून सगळ्या महाराष्ट्राला संस्कार आणि संदेश देण्याची घटना झाली। त्याचबरोबर आपल्या आईचं नाव देखील आपल्या संपूर्ण नावामध्ये जे देण्याची पद्धत निर्माण केलेली आहे या सरकारने, त्याचं देखील अभिनंदन आहे। म्हणून मी सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर झालो, याच्याबद्दल मला अभिमान आहे। लोकांना काय आवाहन कराल तुम्ही? हिंदू म्हणून एकत्र या, हिंदुत्वाबद्दल अभिमान ठेवा, हिंदुत्वाबद्दल सक्रिय व्हा, आपल्या लहान मुलांना लहानपणापासून हिंदुत्वाचे संस्कार द्या, जितकं शक्य तितकं स्मार्टफोनपासून दूर ठेवा, सोशल मीडियापासून लहानपणी दूर ठेवा, कारण त्यांचं वय संस्कार घेण्याचं आहे आणि हे मार्ग अत्यंत कुसंस्कार देणारे, आत्महत्या करायला, चोऱ्या करायला, लूटमार करायला, ड्रग्सचं सेवन करायला प्रवृत्त करणारे हे सगळे मार्ग आहेत। आणि म्हणून नशामुक्त भारत करायचा असेल, क्राईमपासून आपल्याला दूर ठेवायचं असेल, महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांपासून दूर ठेवायचं असेल, आत्महत्यांपासून दूर मुलांना ठेवायचं असेल, तर स्मार्टफोन आणि सोशल मीडियापर्यंत पोचू द्यायचं नाही, निदान 10वी पासून। त्या काळामध्ये ओल्या मातीच्या गोळ्यांना सुंदर मूर्त्या बनवून आपण राजमाता जिजाऊ महासाहेबांकडून देवी अहिल्या आणि सावित्रीबाई फुल्यांसारख्या मूर्त्या बनवून, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, फुले आणि आंबेडकरांसारख्या मूर्त्या त्या। जय श्रीराम। आज या ठिकाणी विराट हिंदू संमेलन या ठिकाणी आज झालेलं आहे। आज या प्रभागात हजारोंच्या संख्येने पुरुष व महिला या हिंदू संमेलनात आलेल्या आहेत आणि या हिंदू संमेलनात येऊन असंख्य असे हिंदू एकत्रित येऊन खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि प्रतिसाद वगैरे कसा लाभला लोकांचा? खूप चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी प्रतिसाद लाभलेला आहे। आज अहिल्यानगर येथे वॉर्ड क्रमांक 7 मध्ये हिंदू विराट संमेलन आयोजित केलेलं होतं, त्याला प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। सर्व हिंदू भगिनी आणि बंधूंना त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तसेच आजच्या या आयोजनामध्ये जे काही सध्याचे प्रकार चाललेले, लव जिहाद असो किंवा हिंदू धर्माचं जात भेद, ते विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं आणि एकत्र राहून यशस्वीरित्या आपण देशाला प्रगतीपथावर न्यायला हवं, असा एक छान संदेश दिला गेलेला आहे। तसेच आयोजकांचे आभार। खूप छान पद्धतीने हा पूर्ण कार्यक्रम करण्यात आलेला होता, त्यासाठी सगळ्यांचे आभार, धन्यवाद। नमस्कार, मी सौवंदना विलास तापे। हिंदू संमेलनाचे आयोजन ताठेमळा या परिसरात झाले।
तर बहुत संख्येने लोकांनी उपस्थिती केली. त्याबद्दल मी वार्डातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करते व लौजहार प्रकार व मुलींवर होणारे अत्याचार यावर भरपूर रामदासी यांनी व्याख्यान सांगितले. त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करते व हिंदूंनी महिलांच्या संरक्षणासाठी एकत्र यावे मी असे त्यांना आवाहन करीत आहे.